हाय मम्मा. आज 11 वर्ष झाले तुला जाऊन आणि आय वॉन्टेड टू अपडेट यू अबाउट माय लाईफ. आणि पहिली गोष्ट तर मी तुला खूप मिस करते आहे, खूप जास्त. 11 वर्ष झाले, पण असं वाटतं की बस कालचीच गोष्ट आहे की तू सोडून गेलीस. आज पण मी त्या दिवसाला विसरू नाही शकत आहे, माहीत नाही का, बट इट्स क्वाईट डिफिकल्ट. बट ठीक आहे, लाईफ आहे. तुला जावं लागलं, ऑफकोर्स काय कारणानेच असेल. बट हां, मी माझ्या लाईफबद्दल सांगू तर या 11 वर्षांमध्ये मी जास्त काही अचीव नाही केलं की मी तुला एकदम प्राऊड फील करवू. पण आज पण मी जिथे होते तिथेच आहे. हां, एवढी खात्री देऊ शकते की नेक्स्ट इयरचा जो तुझा 12th डेथ ॲनिव्हर्सरी असेल ना, त्या टायमाला नक्की तुझी रोहिणी काहीतरी नाव कमवून दाखवेल. असं नाही की काहीच झालं नाही आहे, बट यावेळेस असं आहे की मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झाली आहे. प्लस साईज इन्फ्लुएन्सर बोलू शकते किंवा डान्सर बोलू शकते. तुझ्याकडून डान्स कधी तर शिकायला मला भेटलं नाही, पण तुझी जी कला आहे ती माझ्या रक्तात एकदम उतरली आहे. मी ट्राय करते की मी डान्सिंग ह्या गोष्टीला पुढे ॲज अ पॅशन, ॲज अ वर्क घेऊन जाऊ. होपफुली तुझ्यासारखा एंटरटेनमेंटवाला जो ॲक्टिंगवाला कीड आहे तो पण माझ्या हात आला आहे. तर मी ऑडिशन्स वगैरे पण देते आहे. होपफुली कधी कोणत्या पेक बॅनर किंवा जेन्युइन बॅनरसोबत काम करायला भेटो. बाकी माझे सोशल मीडियावरती एवढे फॉलोवर्स आहेत आणि त्या फॉलोवर्समधून सुद्धाही असे खूप सारे लोक आहेत जे तुला त्यांची आई मानतात आणि मला एकदम आपल्या बहिणीसारखं प्रेम करतात. यूट्यूब माझी फॅमिली आणि इंस्टाग्रामची फॅमिली पण एक फॅमिली झाली आहे आता. तर हां, आपल्या फॅमिलीमध्ये आता यूट्यूब आणि इंस्टाग्राम पण येतं. त्यांना अवॉइड नाही करू शकत बिलकुल पण. तर हे अचीव केलं आहे मी. स्वतःहून मी 40-45 किलो वजन कमी केलं आहे. आय नो तुला भरोसा नसेल होत, पण हां. बाकी अजून काय बोलू? हां, एक गोष्ट बोलू शकते की जर तू असतीस, खरं सांगते, या सोशल मीडियाच्या ज्या लाईफमध्ये ना आपण दोघांनी मिळून जो तेहलका घातला असता ना, उफ, सगळ्यांना आवडला असतं. दिस मॉम अँड डॉटर ड्युओ खूप आवडला असता लोकांना. आपण अजून टाईम स्पेंड एकत्र करू शकलो असतो. बट डेस्टिनी, देवाला जे मंजूर आहे ते आहे, तर काय करणार त्याच्यात. हां, मी एवढं प्रॉमिस करते की हा येणारा 1 वर्ष स्वतःला फायनान्शियली अजून स्ट्रॉंग करेन, मेंटली अजून स्ट्रॉंग करेन, तुझं नाव खूप मोठं करेन. लाईक मला लोक ॲज एन रोहिणी भगत म्हणून नाही, तर दामिनी निलेश भगतची मुलगी रोहिणी भगतने हे करून दाखवलं असं बोलतील. हा प्रॉमिस आहे माझा तुला. मी हे करून दाखवेन. आणि मला तुझी खूप आठवण येते हे सांगायची तर गोष्ट नाहीच आहे. सगळ्यांना माहिती आहे की मला तुझी किती आठवण येते. तुझ्या बिना हे 11 वर्ष काय पूर्ण आयुष्यसुद्धा गवारा वाटत नाही. खरं बोलू तर तू जिथे आहेस, तू तर सुटकारा घेतलास ऑफकोर्स या जगातून, या मोहमायातून, या पैशांची रेसमधून, कॉम्पिटिशनमधून, सगळ्यांमधून. बट मला खूप मोठी शिकवणी देण्यासाठी मला सोडून गेलीस. अँड मी त्या गोष्टीला चांगल्या तरीकेने आत्तापर्यंत समजून गेली आहे. आणि तुझी बोललेली एक गोष्ट मला अजून पण लक्षात येते की किरण, या जगात कोण कोणाचं नसतं. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पण नातेवाईक बोल, रिश्ते, नाते सगळे जातातच. आणि मेल्यानंतर तर माणूस स्वतःच सगळ्या रिलेशन्समधून सुटकारा घेतो. तर मला ही गोष्ट खूप लेट कळली आणि ही माझ्या आयुष्यभर माझ्यासोबत राहील जोपर्यंत मी जिवंत आहे. आता माझं लाईफचा एकच उद्देश आहे की मी तुझं नाव खूप 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 मोठं करू, खूप मोठं करू. माझ्या नावापेक्षा जास्त मोठं तुझं नाव झालं पाहिजे, एवढीच आशा आहे. आय लव्ह यू मम्मी. पुढच्या महिन्यात तुझा बड्डे पण येतो, लाईक बॅक टू बॅक 1 महिन्यानंतर डायरेक्ट येतो. आज 11 वर्ष, 11 गॉड डॅम इट, 11 वर्ष तुझ्या बिना काढलं आहे.
बस मी एवढंच बोलेन की मला ताकद दे, मला विल पॉवर दे, मला तुझ्यासारखी स्ट्रॉंग ॲटिट्यूड दे की मी या खोकल्या समाजात, ह्या दुनियात स्वतःला एक बोलतात ना अलग शिर दाखव, उठून येऊ हां सगळ्यांमधून. मी एक गोष्ट तर सांगायला विसरलेच, तुझा गाऊन घातलाय मी, तुझा वन पीस ड्रेस, आणि आज पण हा मला बोलतात ना एवढा प्रिय आहे, एवढा जीवाच्या जवळ आहे. तुझे खूप सारे कपडे मी सांभाळून ठेवले आहेत. मला खूप लोक विचारतात हे कुठून घेतलं आहे वगैरे पण मी त्यांना काय बोलू, कारण की हे तुझे आहेत आणि मला शॉप वगैरे माहीत नाही की तू कुठून घेतलेलं असतं. माझ्याकडे काही आन्सरच नसतं. पण हां, 10 वर्षानंतर आज हा मी परत घातला आहे, कारण की मला हा आता थोडा थोडा यायला लागला आहे. आणि 10 वर्षापूर्वी म्हणजे तेव्हा जेव्हा तू गेली तेव्हा तुझे खूप सारे कपडे माझ्याकडे होते, तुझे साड्या अजूनपर्यंत माझ्याकडे आहेत, मी खूप सांभाळून ठेवले आहेत. मी त्यांना जास्त करून घालत नाही, कारण की मला असं वाटतं की तुझी जी खुशबू आहे, तुझं जे सुगंध त्याच्यात आहे, जे एवढ्या वर्षांपासून त्यात तू घातलंस त्याला, आणि आज त्याच्यात तुझी सुगंध अजून पण येते, आणि मला ते घालून त्याच्यावरती अजून परफ्यूम मारून तुझी सुगंध गायब नाही करायची, म्हणून मी घालणं अवॉइड करते तुझे कपडे जास्त करून. पण हे बघ मी घातलंय, आणि ते बोलतात ना बापाच्या चपलीत मुलगा पाय ठेवायला लागला की समजून जायचं की तो समजूतदार झालाय. तसंच असं बोलू शकतो की तुझ्या कपड्यांमध्ये आता मी फिट व्हायला लागले तर थोडीशी तर समजदार मी झालीच असेन, अशी मी खात्री ठेवते. तू असं मानतेस अशी मी खात्री ठेवते. ठीक आहे. बाकी खूप सारं प्रेम करत राहा, हमेशा माझ्यासोबत राहा, आणि मला कधीच सोडून जाऊ नको. ॲटलिस्ट माझ्या डोक्यातून, माझ्या मनातून कधी जाऊ नकोस. फिजिकली तर तू गेली आहेस, पण एकच इच्छा जाहीर करते की माझ्या मेमरीमधून कधीच जाऊ नकोस. थोडासा प्रॉब्लेम चालू आहे ना मेमरीचा, म्हणून पहिलंच सांगून ठेवते की कधी माझ्यापासून लावून जाऊ नकोस. ठीक आहे. चांगली दिसते ना मी? लोक मला बोलायला लागले आहेत की तू तुझ्या मम्मीसारखी दिसायला लागली. मला खूप आवडतं जेव्हा कोण असं बोलतं ना, मला खूप आवडतं, खूप आवडतं. थोडीशी अजून कमी होईन आणि तुझ्यासारखी नक्कीच दिसेल मी लवकरच. चांगली वाटते ना मी? तुझं गाऊन. तर आता मी जाते, आणि आय मिस यू. खूप आठवण येते तुझी, खूप आठवण येते. तुझ्यासोबत जास्त टाईम भेटला नाही तू असतानाही, पण तेव्हा एक होतं की हां माझी मम्मी आहे. पण आता तू गेलीच आहेस तर असं माहिती आहे की आता कधीच नाही दिसणार आहेस, कधीच नाही तुला हात लावू शकणार, कधीच नाही तुझ्या मांडीवरती डोकं ठेवू शकणार. तर हो, ह्या कमीला एक्सेप्ट नाही करू शकत आहे मी, आणि मला करायचं पण नाही आहे खरं बोलू तर. नाहीतर मी विसरून जाईन. त्यापेक्षा बेटर आहे की मी ह्या कमीला दरवेळा आठवण करू, आणि ठीक आहे. चल, तुझा आशीर्वाद असू दे, आणि माझ्या सगळ्या यूट्यूब अँड इंस्टाग्रामच्या फॅमिलीला, त्यांच्यावरती, त्यांच्या परिवारावरती तुझा आशीर्वाद असू दे. आणि ओके, बाय. और ये रहा एक बहुत ही रेयर वीडियो जो मुझे हाल फिलहाल में ही मेरी चाइल्डहुड फ्रेंड से मिला. उसके मामा की शादी थी और जिसमें मैं, मेरी मम्मी, मेरे पापा और मेरा भाई हम सब गए थे. और जस्ट लुक एट इट, लुक एट माई मॉम. वो गजरा लगाने की आदत मुझे उसी से मिली है.